पॅकर्स जुचंद्र टीमने आणि क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आतमध्ये जावं लागलंय संकेत 11 चंद्रपडा या संघाला। मला तरी वाटतं या सत्रामध्ये बॅटिंग करण्याचा जो निर्णय आहे तो अगदी योग्य आहे आणि त्यामुळेच त्यांचे दोन बॅटर उतरत आहेत। एका बाजूला हितेश आणि दुसऱ्या बाजूला आर्यन भोईर आहेत। स्ट्रायकिंग कडे कदाचित हितेश राहतील आणि नॉन स्ट्रायकिंग कडे आर्यन राहतील। रविकांत पाटील हे सुद्धा खूप चांगल्या मेहनत घेत आहेत, मदतीचा हातभार लावतात या स्पर्धेकरता। त्यांना सुद्धा तुम्ही डाव्या बाजूला बघू शकता आणि म्हणजे आमचे जे कटआउट्स आहेत कॅमेरामॅन ते कटआउट्स दाखवत आहेत। नंतर आपण त्याची चर्चा करूया। प्रीत पाटील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आहेत। उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या मॅचेस आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळतील। पहिला मॅच असेल द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध सोनिका माता मालोडी बी असा। YouTube वाहिनीवर जर तुम्ही जोडले असाल तर ती वेळ तुमची लक्षात घ्या। सकाळी जी वेळ तुम्हाला दिली त्या वेळेमध्ये तुमची उपस्थिती या ठिकाणी असायला पाहिजे। दुसरा मॅच असेल पत्तू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताई जुचंद्र विरुद्ध कानाई पाये ए असा तो मॅच असेल। कल्पेश पाटील इथे दाखल झाले, त्यांचं मी स्वागत करतोय। अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मधील पहिलाच बॉल पडला जातोय। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कैलास साठले आलेत। पहिल्याच बॉलवर एक धाव मिळाली हितेशला। एका धावेने त्याने आपलं अकाउंट ओपन केलं। धावसंख्या 1। खूपच चांगल्या पद्धतीने आज मॅचेस झाल्या आणि जे वेळेचं भान होतं त्या वेळेचं भान राखलंय। बंधन होतं त्या बंधनानुसारच प्रत्येक संघाने मोलाचं योगदान दिलं, सहकार्य केलंय। एरवी आपण ह्या सत्रामध्ये चौथा किंवा पाचवा मॅच बघतोय, परंतु आजच्या डे 1 मधील शेवटचा मॅच बघतोय। हीच खासियत असते या स्पर्धेची। मोजक्याच संघांना सहभाग दिला जातोय, 8 संघांना सहभाग दिला जातोय आणि वेळभर चेंडू पडला जातोय। आणि आमदार चषकाची खरी संकल्पना ही अमित पाटील यांचीच आहे। ओ पिच बॉल चेंडू हवेत आहे आणि रोहित निकम स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झेल टिपतायत। आर्यन भोईर याला बाद केलं जात आहे। मागचा हिरो आता बनतोय झिरो गॉन। आमचा दिलदार मानतात सहान थोर आणि ही पोर रमेश घोरटना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर। रमेश घोरटना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर। रमेश घोरटना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर। रोहित निकमने झेल टिपलाय आणि हावभाव एका वेगळ्या प्रकारचे दिसलेत बॅटर आर्यनचे। गोल्डन डकचा जो शिकार बनलाय आणि आता क्रमांक 3 वर अंकित या बॅटरला पाठवलं गेलंय। मग एक अष्टपैलू खेळाडू आहे, गोलंदाजी मध्ये सुद्धा तो कमालीचं प्रदर्शन करतोय। त्याचबरोबर अजय सुद्धा चांगलं कमालीचं प्रदर्शन गोलंदाजीमध्ये करत असतात। JTC द्वारे ते नेहमीच जोडले जात आहेत, कधी कॅमेरामॅन तर कधी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये असतात। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज कैलास साठले तयार। गोलंदाजी करण्याकरता समोर बॅटर आहे अंकित। क्रॉस बॅटने खेळलं जातंय। बघितलं तर गुडघा थोडासा खाली केला होता। चांगल्या पद्धतीने तो फायदा उचललाय। मिड विकेट मधून थ्रो येण्याआधी 2 धाव पूर्ण केले जात आहेत। चिराग मात्र यांचा हा थ्रो होता। 2 धाव्याच्या साह्यानं धावसंख्या झाली 1 गडी बाद 3 धावांचा जो कोटा आहे तो कोटा वाढवावा लागेल पत्तू पॅकर्स जुचंद्र या टीमला, कारण या परिसरामध्ये अगदी टफ आणि टक्कर ठसन देणारी टीम म्हणजे संकेत 11 चंद्रपडा तिला ओळखलं जातं। ती टीम नेहमीच या संघाविरुद्ध चांगला खेळ करत असते आणि त्यातून मार्ग काढणं फार महत्वाचं। ओ सरळ बॅटचा वापर करायचा होता। बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत। विपुल पाटील चेंडू उचलेपर्यंत बॅटरने 1 धाव पूर्ण केली। दोघांनी आता एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर घातलाय, ज्याच्याने आत्मविश्वास त्यांचा वाढू शकतोय। 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात त्या 4 धावा। कैलास साठले आरामात आपलं षटक पूर्ण करतायत। आधी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 2 षटकं अप्रतिम टाकली होती, सफलता मिळाली नव्हती, परंतु या षटकामध्ये त्यांना सफलता मिळतोय। जुचंद्र नगरीतील स्वर्गीय नागेश काका पाटील मैदान आणि त्या मैदानावर हा रणसंग्राम। ओहो चांगला बॉल गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकलाय। आउट कटर चेंडू आहे, स्लोवर वन संत गतीने आता ह्या चेंडूला आपण पाहिलं कैलास साठलेच्या। धावसंख्या धावपळीवर आहे ती फक्त आणि फक्त 4 धावा 5 बॉलची समाप्ती। पहिल्या षटकातील आता शेवटचा बॉल असेल आणि समोर आहे हितेश भोईर। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 3 फिल्डर बाहेर।
हितेशने आडवे बॅट वापरलंय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये सागर पाटील आहेत. थ्रो ॲक्युरेट होतोय. कैलास साठले तिथे थोडेसे चुकले जात आहेत. एक धाव मिळाली. षटक क्रमांक 1 ची समाप्ती आणि टाळ्या वाजल्या गेल्या. याचं कारण होतं की पहिल्या षटकामध्ये फक्त खर्च केलेत कैलास साठले या गोलंदाजाने. 5 धाबा 1 गडी बाद 5. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर खरोखरच धुरंधर आहेत. त्यामुळे त्यांचं चांगलं कार्य अफाट कार्य त्यांचं पाहायला मिळतंय. माजी आमदार चषक 2025 चा रणसंग्राम आणि तुम्ही मध्यदर्शभागी अप्पांचं कटआउट्स बघू शकता. त्यांच्या बाजूला 2 आमदार सिद्धेश दादा आणि राजेश पाटील यांचं कटआउट्स तुम्ही पाहतायत. हे चांगलं गीत आहे. त्यांचं गुणगान गाणारं हे गीत आहे. समोरच्या इनकडून भावेश आलाय. सरळ बॅटचा वापर केलाय. ऑन दी अपचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि त्याच्याकडून कोणती चूक नाही झाली. सागर पाटील टिपता झेल. फलंदाज होता तिथे फेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 5. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई वाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही. थँक्यू. धावसंख्या 2 गडी बाद 5. परंतु इथे अतिरिक्त खेळाडू 12व्या खेळाडूला VIP ट्रीटमेंट दिली जाते. स्मिथ मात्र यांना VIP ट्रीटमेंट दिली जातो. तिथे ते बसलेत. VIP बॉक्स मध्ये आहेत आमच्या मान्यवरांच्या सोबत. धावसंख्या धावपैकावर आहे ती 5. 2 गडी बाद 5. आदरणीय दिपेश पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय. क्लायमेट थोडस पडलंय. समोरच्या इनकडून गोलंदाज तयार. डावखुऱ्या हाताचा बॅटर जितेंद्र पाटील तयार. फुल टॉस बॉल होता. चेंडू स्कोरलेग रिझन मध्ये गॅप मध्ये जाईल काय. क्षेत्ररक्षक रोहित निकम चांगला थ्रो करतायत. बॅकअप सुद्धा चांगला मिळतोय. बॅकअप नसेल तर लवकर पॅकअप होतोय. 1 धाव 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या 6. 2 बाद 6. ही संकट आलेत परंतु याच्यामधून मार्ग काढणं फार महत्वाचं आहे. एकेरी दुहेरी धावा जशा तुम्ही पूर्ण करताय तसाच आत्मविश्वास तुमचा वाढत जातोय. एखादा मोठा फटका आल्यानंतर तो आत्मविश्वास आणखीन तुमचा द्विगुणित होऊ शकतोय. आणि इथे गोलंदाजी मार्गावर जो भावेश आहे ते भावेशचे मी तारीफ करेन. सुरुवात तर खूप सुंदररीत्या केली. हे बघा मनगटाच्या मदतीने चेंडूला वळवलं. एक थोडासा स्लोवर वन चेंडू होता आणि चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. लेग स्टंपच्या दिशेने मारा. धावसंख्या इकडे पुढे सरकली. धापा लागल्या जात आहेत 7 धाबा 2 गडी बाद 7. एकही वेळा दुहेरी धाव एकदाच फक्त दुहेरी धाव येताना दिसलंय. 3 बॉलची समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती फक्त 7 धाबा. दुसरं षटक सुरू आहे. पत्तू पॅकर्स जुचंद्र विरुद्ध मॅच तुम्ही बघताय. संकेत 11 चंद्रपाडा असा. पुढचा बॉल बाबेटचा. काय घडले बघूया. या ठिकाणी चांगला मारा तर करतायत गोलंदाज. विकेट नसेल. अपील जोरदार केली होती आणि अमित म्हात्रे DM याला ठाऊक होतं. त्यामुळेच जोरदार अपील करताना दिसले नाहीत ते. धावसंख्या 7. पुढचा बॉल डाऊन द लेग. आता खराब चेंडू आहे. सोयर मारा आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय ललित भोईर सरांचा. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या झाली आहे ती 8 धाबा 8 रन्स. 1 षटक आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर या 8 धाबा. ह्या सत्रामध्ये धाबा बनवण्याकरता थोडासा संघर्ष होतोय कारण हवा सुद्धा थांबलेली दिसतोय. या आधी आपण दुपारच्या सत्रापर्यंत मोठे वारे वाहताना पाहिले होते. आता मोठा फटका कायचा होता. उंची जास्त गाठली लांबी कमी. क्षेत्ररक्षक देतात हामी आणि बघू शकतात लॉंग ऑन वरून काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये येऊन सागर पाटीलने झेल टिपलाय. विकेटचं पतन. जितेंद्र पाटील हे सुद्धा होत आहेत बाद. 3 गडी बाद. धावसंख्या 8. आहे आदाच न्यारी. हे
माहिती सारी हे आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आधारस्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर आप्पा आहे असा खंबीर जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. आता मात्र बॅटर जर आपण बघितलं तर सख्खे बंधू या मॅच मध्ये पक्के वैरी चालत कारण स्ट्राईक इन कडे विशाल पाटील आलेत आणि भावेश पाटील त्यांना गोलंदाजी करतील परंतु दोन्ही बंधांचं प्रेम हे मैदानाच्या बाहेर एकदम चांगल्या पद्धतीने दिसतं. जिवलग मित्र सुद्धा आहेत सख्खे बंधू आहेत आणि सख्या बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसून येते. चांगले प्रेमळ खेळाडू आहेत. आता विशाल पाटील एक कॅप्टनच्या भूमिकेमध्ये असतील चांगला योगदान त्यांना द्यावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांना मिळाला होता 34 धाबा त्याने बनवल्या होत्या. बघू शकता तुम्ही विशाल या खेळाडूला शेवटचा बॉल असेल भावेशचा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला छेडला होता. चेंडू हवेत आहे पॉइंट क्षेत्रामध्ये. चिराग मात्र पोहोचतील काय. एक धाव मिळाली दुसऱ्या धाबेकरता बॅटर धावत आहेत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5च्या सरासरीने धाव फलकावर धाबा आहेत 3 गडी बाद 10 धाबा. ह्या षटकामध्ये भावेशने खर्च केलेत त्या फक्त आणि फक्त 5 धाबा. 2 षटकांमध्ये 10 धाबा 3 गडी बाद. उर्वरित 2 षटकांमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला सूर गवसतोय की नाही हे पाहण्याआधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका बघत राहा पाहत राहा नागेश काका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम माजी आमदार चषक 2025. चौकार मारी कोणी षटकार मारी चिमारे शेच्या अरे पारी गाजताई नाव गाजताई गाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद गावाचा या 19 नंबर वाल्याचा या भीमन्यू संघाचा गाजताई आम्ही दादाचा या जुचंद गावाचा या 19 नंबर वाल्याचा. चला या छोट्याशा ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा धावफलक वर्णन करूया. 5च्या सरासरीने 10 धाबा धावफलकावर अजूनही संकट जे आले ते संकट काही कमी झालेले नाहीत. बॅटिंग करताना पतू पॅकर्स जुचंद्र या टीमची संकट मोचक आता हवा आहे. अंकित आणि विशाल ह्या मैदानावर या विकेटवर सातत्याने चांगला खेळ करणारे खेळाडू आहेत. त्यांना लढावं लागेल. 2 षटकांमध्ये 40च्या आसपास धावा बनवल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकतंय आणि म्हणू शकतो आपण की ह्या मॅच मध्ये काही पलटवार होईल असं. आता 2 षटकात फक्त 10 धावा आल्यात म्हणजेच उर्वरित 2 षटकांमध्ये 30 धावसंख्येपर्यंत तरी मजर मारायला पाहिजेत. 15च्या सरासरीने तरी धावा यायला पाहिजेत या सत्रात. आता कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलेत नवीन म्हात्रे. हा चेंडूला उडवायचा होता मिड विकेटच्या बाहेर. चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली भावेश कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन झालंय. अंकित हा खेळाडू सुद्धा परततोय. अंकितने बनवले 4 धाबा. बॅटिंग करणाऱ्या टीमला 4था धक्का. 4 गडी बाद धावसंख्या 10. आमचा हा बेटा दादा करतो समाज कार्य छान मनानं साधा. गोरगरीब बेटा दादाचा आधार असतो सदा. पुरा करीत नेहमी दादा दिलेला योवाना. मॅरेथॉनच्या आठवण झाली. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जशा सुरू होतात त्याच्यामध्ये धावपट्टू जे असतात ते कधी कधी सर्वांच्या आधी असतात परंतु ज्यावेळेस शेवटचा क्षण येतो त्यावेळेस काही धावपट्टू मागे राहतात. तसंच पहिल्यांदा या ठिकाणी घडतोय की हा संघ मागे राहतोय. शॉर्ट बॉल पूल केलाय. पूल पॉवरफुल होईल काय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघत राहिलेत. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. 6 धावा षटकार. आहे लय महान हे समाज कार्य करून जिंकलंय साऱ्यांचं मन. 4 चौघात आप्पाना आहे न्याराचं मान. धावसंख्या धाव फलकावर लागली जाते ती 16 धाबा 16. 4 गडी बाद 16 धाबा. या षटकारणीशी आता विनीत याने आपलं अकाउंट ओपन केलं.
पुढचा बॉल कोळवळ टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि रोहित निकम त्या ठिकाणी चुकलेच होत आहेत. एक धाव मिळाली. सागर पाटील चेंडूला उचलेपर्यंत बॅटरने 2 धाबा केल्यात पूर्ण. धावसंख्या 18, 4 गडी बाद 18, 2.3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. चांगली क्रिकेटची स्पर्धा आहे, त्यामुळेच हुकूमत गाजवायची असेल तर या मॅच मध्ये तुम्हाला रंग भरणं गरजेचं. ओ काय घडलंय बघूया. एक चौथी धाव तर बॅटर पूर्ण करतायत. डेलिब्रेट आहे कारण ऍक्शन नव्हतं बॅटरची. पंच दर्शवतात की बॅटरची चेंडू खेळताना ऍक्शन नव्हती, त्यामुळे डेलिब्रेट असेल हा चेंडू. डॉट बॉल असेल. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत. धाव फलकावरती 18 धाबा. जेटीसी लाईव्हचं हे थेट प्रेक्षेपण आपण बघतायत. आज सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी चिंता होती, परंतु भरपूर मेहनत ते सुद्धा घेताना दिसतात आपल्याला. आणि प्रथम प्राधान्य दिलंय या आपल्या गावच्या युट्यूब वाहिनीला. पिच बॉल बॅट चाल कसा स्पर्श झाला होता. यष्टी रक्षक यष्टांच्या पाठीमागे थोडेसे चुकतायत. प्रयत्न केलेत त्यांनी. 1 धाव मिळाली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 19, 5 बॉलची समाप्ती. बघा जर आपण ही सरासरी बघितली तर थोडीशी 6च्या वर आहे, परंतु चांगलं रोखलंय. मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाही बॅटिंग करणाऱ्या पत्तू पॅकर्स जुचंद्र या टीमला, परंतु लढावं लागेल. धावा बनवाव्या लागतील. विनीत यांनी 9 धावा बनवल्यात. विशाल अजून शांत आहे. एका बॉलमध्ये 2 धावांचं योगदान त्याचं पाहायला मिळतं. विशालने आता मोठा फटका खेळण्याचा इरादा केलाय पक्का आणि इथे 4 धावा तो प्राप्त करतोय. लॉंग ऑन पट्ट्या बाहेर चौकार. तीन षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाबा 4 गडी बाद 23 धाबा 23. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. विशालने 1 चौकार आता ठोकलाय. चौकाराच्या मदतीने 6 धाव बनवलेत. 4 बॉल मध्ये 9 धावांचं योगदान विनीत देतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर या 23 धावा झालेत. 8 पेक्षाही कमी सरासरी या इनिंग मध्ये प्रथम तास पत्तू पॅक टीमची. याचं कारण होतं की 2 गोलंदाजाने धारदार गोलंदाजी केली. कैलास साठले आणि भावेश पाटील या दोघांनी मिळून गोलंदाजीची भागीदारी केली. फक्त 10 धावा खर्च केल्यात आणि ह्या षटकामध्ये नवीनच्या धावा जरा आल्यात, धावा बनताना दिसल्यात. 13 धावा त्यांनी खर्च केल्यात. रोहित निकम पाहूया काही करतायत. परंतु आता एक जर म्हणायचं झालं तर आपण JPL मध्ये नवीन मात्रेला चांगली गोलंदाजी करताना पाहिलं होतं. संघ मालकाच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहिलं होतं. त्यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. जुने जामते खेळाडू आहेत. आता रोहित निकम समोरच्या इनकडून गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत आहेत आणि बॅटर स्ट्राईक इनकडे तुम्ही बघतायत विनीत. 1 षटकार खेचलाय. 9 धाबा त्याच्या खात्यामध्ये आहेत. एकूण धावसंख्या आहे ती 23 धाबा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 23. फ्लाय स्लिप, फाईन लेग, गली. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग रिजन मध्ये वळतोय. 1 धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय. सॅम तिथे आहेत आणि थ्रो येण्याआधी इथे 2 धाबा होत्यात पूर्ण. 2 धाब्याच्या सहाय्यानं धावसंख्या झाली आहे ते 25 धाबा. सॅम या गोलंदाजाला बॉलिंग मिळाली नाही, गोलंदाजी दिली नाही. काही डावपेच असतात या क्षणाला आणि ते डावपेच आखलेत. शॉर्ट बॉल ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा बॅटर विनीत याने सुद्धा पाहिलं, सोडून दिलं. धावसंख्या झाली आहे ती 26 धाबा. एका धाबे करता तरसताना दिसले पत्तू पॅकर्स जुचंद्र टीमचे हे खेळाडू. शेवटपर्यंत लढले आणि आता जी महत्वाची मॅच आहे त्या मॅच मध्ये त्यांचा दमखम थोडस कमी दिसतोय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत आणि दमखम दाखवावा लागेल. स्विच चा फटका खेळला जातोय. स्कोरिंग थर्ड मॅन रिझन मध्ये वेगाने हा चेंडू येतोय. स्विच हिट केलंय. 4 धावा मिळतायत. वेलकम बाउंड्री. स्वागत असे या चौकाराचं. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. स्कोर मूव्स ऑन 30. धावसंख्या धाव फलकावर लागली जाते ती 30 धाबा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत.
चांगले प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. उजव्या बाजूला आपण अतिथी कक्षामध्ये दिपेश पाटील यांना आपण पाहतोय. महेश दळवी हे सुद्धा उपस्थित आहेत. किशोरजी पाटील आणि त्यांच्याच बाजूला केदारनाथजी पाटील यांना सुद्धा पाहिलंय. स्मित मात्रे हे सुद्धा आहेत आणि पाठीमागे तुम्ही बघताय तर दिवेश पाटील उपस्थित आहेत. सागर भोईर आहेत. कुमार हे सुद्धा उपस्थित आहेत. कल्पेश पाटील यांना सुद्धा तुम्ही बघतायत. हितेंद्र भोईर हे सुद्धा चर्चा करतात. निखिल पाटील हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. ही सर्व आयोजक कमिटी मेंबर्स आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या निमित्तानं. आता पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सॅम देतो हमी. विकेटचं पतन. 5वा धक्का विनीत याला परतावा लागेल. 5 गडी बाद. धाव संख्या 30. चला, नो मीटिंग नो टाइम. आपल्याकडे वेळ सुद्धा आता फार कमी आहे. 30 धाबा झालेत. 3.3 चेंडूची समाप्ती झाली आणि 3 षटक 3 चेंडू संपल्यानंतर धाव संख्या 5 गडी बाद 30. विनीतने आपल्या संघाकरता 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं 15 धावांचं योगदान दिलं. 7 बॉल त्याने पेश केले आणि आता प्रेम नावाचा खेळाडू येतोय, कारण एक कुपन डेडिकेट केलं होतं प्रेमला आर्यनने. 5 चेंडूंमध्ये 5 षटकार प्रेमने ठोकले. तो विक्रम त्याचा आहे. इथे त्याला विक्रम करणं गरजेचं आहे. 1 धाव मिळाली. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. फ्लाय स्लिपच्या दिशेने चेंडू उडाला होता. 1 धाबेची धावसंख्या झाली आहे ती 31 धाबा. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. लास्ट 2 बॉल रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग. पहिल्या इनिंग मधील शेवटचे 2 बॉल शिल्लक. विशाल पाटील स्ट्राईक इन कडे किल्ला लढवणं फार महत्वाचं. आता संकट आली होती आणि संकटामधून मार्ग काढला विशाल पाटीलने. फाईन लेग पट्ट्याबाहेर चेंडूला पाठवून दिलंय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धावा मिळतात 4. माजी आमदार चषक चौकार. मारीती चौकार कोणी ते षटकार खेळाडू क्रिकेटर. मारीती चौकार कोणी. स्कोर मूव्स ऑन 35. धाव संख्या 35 आणि शेवटचा चेंडू असेल. ज्या पद्धतीने आपण विशाल चर्चा केली होती की 40च्या आसपास धावफलक जायला पाहिजे आणि आता तसंच काहीतरी घडतंय. विशाल कमी येत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल आहे. आता हवेत चेंडू आहे. लॉंग ऑन चा क्षेत्ररक्षक येतोय. त्यांचेच बंधू येत आहेत. भावेश येत आहेत आणि भावेश झेल टिपतायत. अशा रीतीने हा पहिला डाव संपलाय पत्तू पॅकर्स जुचंद्र टीमचा. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावर पत्तू पॅकर्स जुचंद्र टीमने धावा बनवल्या आहेत त्या 35 धाबा आणि 36 धाबांचं लक्ष असेल. 36 इज द टार्गेट. 36 धावसंख्येचा पाठलाग करणं फार महत्वाचं असेल. एकंदरीत आपण गोलंदाजी अनालिसिस जर पाहिली तर कैलास आणि भावेश या दोघांनी मिळून फक्त 10 धाबा खर्च केल्यात. भावेश पाटीलने 2 विकेट घेतल्यात. कैलास साटलेने 1 विकेट मिळवली. नवीन ने ज्या धाबा खर्च केल्या होत्या 13 धाबा खर्च करून 1 विकेट त्याने सुद्धा मिळवले. आणि स्लॉग ओव्हर मध्ये रोहित निकम जरी थोडासा मागणा ठरला असला, 11 धाबा खर्च केल्या असल्या तरी 2 सफलता त्याने मिळवलेत. 12 धाबा खर्च करून 2 सफलता त्याच्या सुद्धा पाहायला मिळत आहेत. बॅटिंग मध्ये हितेश अपयशी ठरला. 2 धाबांचं योगदान होतं. आर्यन गोल्डन डकचा शिकार बनलाय. अंकितने फक्त 4 धाबा 4 बॉल मध्ये बनवल्यात. जितेंद्र यांनी 3 बॉल मध्ये 1 धाव बनवली. विशालने या ठिकाणी 4 बॉलचा सामना करत 10 धावांचं योगदान दिलं. आणि मधल्या फळीमध्ये लोअर मिडल ऑर्डर मध्ये विनीत यांनी 1 षटकार व 1 चौकाराच्या मदतीने 15 धावा बनवल्या. हा लेखाजोखा होता या इनिंगचा. आता 24 मध्ये 9च्या सरासरीने 36 धावा कशा बनवल्या जात आहेत, काय रणनीती असेल फिल्डिंग मध्ये आणि बॅटिंग करताना 2 बॅटर संकेत 11 चंद्रपाडा टीमचे काय करतायत त्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय अक्षयजी साटम याला. थँक्यू सो मच. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो
थँक्यू डीजे, थँक्यू. 24 बॉल आणि 36 ची गरज. दोन्ही टीम मध्ये आकडा देखील 36च आहे. संकेत 11 चंद्रपाडा आणि पतू पॅकर जू चंद्र म्हणून आकडा देखील योग्य आलाय. 36 धाव संख्येचा. 24 बॉल 36 आणि मॅच सुपर से भी ऊपर असणार आहे. गरमा गरमीचा मॅच, अटीतटीचा मॅच, रफ अँड टफ, हाय व्होल्टेज, 50-50 हा मॅच असणार आहे. शेवटच्या बॉल पर्यंत रोमहर्षकपणा, काटेकी टक्कर नक्कीच या मॅच मध्ये पाहायला मिळेल. सॅम स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला रोहित निकम. अंकित बॉलिंग मार्क वरती. येणारे 24 बॉल 36चा पाठलाग करत असताना पहिला बॉल पॉवर प्लेचा अंकितचा. पहिला बॉल बाहेर निघणारा बॉल शॉट थर्डमॅनला गेला आणि इथे मात्र एक धाव. थोडासा गणेश कमी पडलाय. छोटे छोटे चान्सेस कन्वर्ट करावं लागेल कॅचच्या रूपांतर मध्ये. पूर्वी संकेत 11 चंद्रपाडा संघाला आपण एनसीए मध्ये देखील पाहिलं होतं. आज एनसीए आणि साई प्रतिष्ठान असा मॅच राहिलाय. या मैदानाच्या आतमध्ये कोण पडेगा किसपे भारी, चर्चा जारी. यावेळी स्टंपवर बॉल ठेवला होता आणि सॉफ्ट आणि नजाकत दाखवले. इथे मात्र टायमिंग नुसार फक्त दिशा देण्याचं काम केले. चौकार. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. आमदार चषक, दमदार चषक आणि दमदार इनिंगला बिल्ड करावी लागेल रोहितला. जसं विशू पाटीलला पाहिलं चांगली बॅटिंग त्याने केली. रोहित निकम देखील त्याच धाटणीचा खेळाडू. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा फक्त स्लॅश केलंय. चांगली फिल्डिंग अजयच्या माध्यमातून. जाणारा चेंडू होता, थोडी तरी मिसफिल्ड झाली असती ना तर कदाचित चौकार येऊ शकला असता. 3 बॉल 6 धावा फलकावरती. 36 धावा संख्येचा आव्हान म्हणजेच प्रत्येक बॉल वरती 2 धावा घ्यायच्या आहेत. 4 ओव्हरचा मॅच आहे. आता तरी प्रत्येक बॉल वरती 2 धावा घेतल्यात. 9चा रन रेट असणार आहे. ज्या रन रेटचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच अनुषंगाने चांगली बॅटिंग राहिले. ओ दांडी गोल अराउंड लेग आणि इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. परतावं लागेल सॅम गायकवाडला. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला विकेट. सागर पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 6 धावा. चांगली बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये सागरला देखील. अंकित चांगली गोलंदाजी करतोय. पहिला बॉल सागर करता. चेंडू क्रमांक या ओव्हरचा 5वा. सागर पहिला बॉल फेस करेल. अंकित या गोलंदाजाचा 6 रन झाल्यात फलकावरती. संध्याकाळचा 17 आहे. धावा चेस करणं देखील डिफिकल्ट असू शकते. परंतु सागर पाटील इनसाइड आउटचा फटका केलाय. चांगला फटका आहे. चेंडूने पुन्हा एकदा थोडासा टर्न बदललाय आणि इथे मॅच मध्ये देखील याच प्रकारचा टर्न अँड ट्विस्ट असेल. 3 धावा. सरळ फिल्डरच्या हातामध्ये जाणारा चेंडू. थोडासा आउटफील्डचा फायदा मिळाला आणि तो फायदा बॅटिंग करणाऱ्या संघाला राहिलाय. 3 धावफलक 9 धावा. जो रिक्वायर रन रेट आहे ना तो मेंटेन केलाय. या बॉल वरती देखील रोहितचा वेगळा इरादा असेल आणि अंकित विकेट घेण्याच्या नादामध्ये आहे. यावेळी समोरच्या दिशेने केलाय लॉंग ऑनला. फिल्डर येईल आणि तिथे मात्र आर्यन चेंडूला कॅरी करते. ॲक्युरेट फेकी. स्ट्राईक एंड वरती फेकी केले. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 10 धावा. येणारे 18 बॉल
आणि 18 बॉल मध्ये पाहिजे आहेत टोटल 26 धावा. 18 बॉल मॅचचं समीकरण 26चं. एक ओव्हर 10 धावा त्या फलकावरती लगावल्यात. बॅटिंग करत असताना संकेत 11 चंद्रपाला टीम 36 धावसंख्येचा पाठलाग करतोय. पतू पॅकर संघ पहिल्या ओव्हर मध्ये जर पाहिलं पहिल्या 3 बॉल मध्ये 6 धावा दिल्या आणि शेवटच्या 3 बॉल मध्ये 4 धावा देत 1 विकेट घेतलाय. गोलंदाज अंकितने तर आपलं काम केलंय. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये पाहिजे 26 धावा. रिक्वायर 100 8.67 म्हणजे 9च्या आसपास. पुन्हा एकदा तो रिक्वायर 100 आहे. क्लायमेट थोडासा मंदावलाय म्हणून वाऱ्याची साथ थोडीशी कमी असेल पण तो चौकार षटकार जातील. आर्यन इम्प्रेस केलाय या स्पर्धेत. फक्त टॅप केलाय सॉफ्ट हँडने कव्हर पॉइंटला केलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का? फिल्डर कडून चुकी झाली तर दुसरी धाव घेतली जाईल. एकच धाव या एंडने आजपर्यंत पाहिल्या. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जीएम स्कूल एंडने ज्या वेळी गोलंदाजी राहिलाय तेव्हा गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. विकेट आणि कमीत कमी धावा या ओव्हर मध्ये येण्याची दाट शक्यता. आर्यन कडून बॅटिंग करणारा संघ धावा जमा करण्याचा प्रयत्न करतोय. सॉफ्ट हँडने दिशा दिली. कव्हरच्या दिशेने खेळलाय. अगदी गॅप शोधला परंतु फिल्डिंग जबरदस्त आहे. अंकित आहे फिल्डर. एकच धाव. एक या धावसंख्येने 12 धावा या फलकावरती. माजी आमदार चषक 2025 हे टेनिस क्रिकेटचा थरार अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित आकर्षित करणारी ही स्पर्धा. आकर्षित ट्रॉफीज शेवटचा मॅच आजच्या दिवसातला. सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केले ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. 30 सर्कलच्या बाहेर सर्व खेळाडू आहेत आणि त्या कारणास्तव नजाकत दाखवले. नेहमीच चौकार षटकारनिशी धावा येणार नाहीत. सिंगल डबल हे बेसिक क्रिकेट देखील अद्यावत करावा लागेल आणि तेच बॅटिंग रोहित निगम करतोय मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट बुद्धिमत्तेचा वापर केलाय. धावफलक पुढे आले 14च्या घरात. येणारे बॉल 15 मध्ये 22 ची गरज. रोहित चांगली बॅटिंग करतोय. आतापर्यंत 9 या धावसंख्येवरती खेळतोय. पुढचा बॉल देखील सॉफ्ट हँडने खेळलाय. लॉंग ऑफला चेंडू गेलाय. फिल्डर येतोय. थोडेस पंबलिंग होते परंतु एकच धाव सध्या कंप्लीट केली जाते. 1 या धावसंख्येने धावफलक पुढे आलाय. टोटल 15 धावा. 14 बॉल 21 ची गरज. 7चा अंतर आहे चेंडू आणि रन्स मध्ये परंतु तो अंतर फार मोठा आहे. डॉट बॉलच्या शोधामध्ये पतुपेकर संघ. विकेट घेण्याच्या शोधामध्ये पतुपेकर संघ आणि याच पद्धतीने बॅटिंग सिंगल डबल आणि एखादा मोठा फटका. संकेत 11 संघ देखील तोच विचार करतोय या मॅच मध्ये. यावेळी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बराच काळ चेंडू हवेत राहिले. फिल्डर डीप मधून पुढे आले. वाह वाह वाह. व्हॉट अ कॅच. आजच्या दिवसातला कॅच ऑफ द मॅच. कॅच ऑफ द डे. व्हॉट अ कॅच. ब्रिलियंट. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. जुचंद्र गावचा अभिमन्यू चषक आहे हो एक नंबर. थँक्यू. ऍक्शन रिप्ले बघा. चेंडू बराच काल हवेत राहिला. हवेतच राहिला आणि प्रेम किती वेगाने आला. व्हॉट अ कॅच. प्रेमचं नाव देखील या स्पर्धेमध्ये ऍड केलंय. बेस्ट फिल्डरच्या रेस मध्ये नॉमिनी झालाय तो देखील. 13 बॉल 21 ची गरज. कारण की बेस्ट फिल्डरला देखील ट्रॉफी आहे या स्पर्धेमध्ये. 13 बॉल आणि 21 ची गरज. सागर पाटील नावाचा विकेट गेलाय मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर आलाय भावेश पाटील. विशाल पाटीलने तर चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. विशालला पाहिलं तर लेट आला पण 10 धावा त्यांनी केल्या होत्या बॅटिंग करत असताना. आणि आता 13 बॉल 21 ची गरज. त्याचे बंधू पॉप झालेत मैदानाच्या आतमध्ये. आर्यन आणि भावेश हा बॅटल. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा. 13 बॉल 21 ची गरज. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ऑन द अप खेळलाय. विशाल कडेचा फटका खेळलाय. एकच धाव
ओव्हर झाल्या 2, फलकावरती धावा 16, 12 बॉल वीसची गरज. आता रिक्वायर रन रेट वाढलाय तो म्हणजे 10चा. षटका मागे 10 धावा काढाव्या लागतील. 12 बॉल वीसची गरज. हे पाहून झाली हैराण सारी अमितादाचा आयोजन भारी. पाहून झाली हैराण सारी. वाजताई नाव गाजताई, वाजताई नाव गाजताई, नाव गाजताई अमितादाचा. थँक्यू. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये तो कॅच दाखवला जातोय. सागरने शॉर्ट आर्म पुल करायचा होता, व्यवस्थित बॅटवर आला नाही. चेंडू देखील चांगला होता, हवेत राहिला आणि काय वेगाने प्रेम आलाय बघा. अप्रतिम. ज्या पद्धतीने हुसेन बोल्टला आपण पाहिलंय ना, त्याच प्रकारची ही रनिंग बिटवीन द विकेट कॅच घेण्याकरता होता. अप्रतिम. पाहतच राहावा असा हा कॅच. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये 20ची गरज. काउंटडाऊनला इथून सुरुवात झाले. इथून अजय आलाय जो ट्रम्प कार्ड बॉलर आहे आणि या एंडने गोलंदाजी करत असताना त्याचा जलवा पाहण्यास फार मजा येईल या मॅच मध्ये. 12 बॉल 20 पॉप्स. पायावरचा चेंडू फक्त ड्राईव्ह केलाय. गणेश चेंडूच्या मागे जातोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न डीप मधून फिल्डर पुढे येतोय. 2 धावेला 3 धावेला कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न आणि ते चुकी केले रोहित निकमने. काही गरज नव्हती, हातात बॅट देखील नव्हता, परंतु स्ट्राईक घेण्याचा टास्क केलाय. भावेश पाटील बॅट वरती बॉल घेत होता, पण तो रोहितला स्ट्राईक ठेवायचे आहे. इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. येणारे बॉल 11-11 मध्ये 18ची गरज. अकरा बॉल 18ची गरज. मैदानाच्या आतमध्ये आला राकेश वाघमारे. रोहित चांगली बॅटिंग करतोय. 6 बॉल मध्ये 10 या धावसंख्येवरती खेळतोय. रनआउट केल्यानंतर आता त्याला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल आणि याच इराद्याने आहे की या एंडने जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न आहे बॅटिंग करणाऱ्या संघाकडून. ऑफ स्टंपवर पिचिंग केलेला बॉल बॅक टू द बॉलर. यावेळी पुन्हा एकदा जर बॉल मिळाला असता तर 2 बॅटर पैकी 1 बॅटर परतीचा रस्त्यावरती गेला असता. खास करून राकेशला परतावा लागला असतं, परंतु एकच धाव. 10 बॉल 17ची गरज. खतरा आलाय मैदानाच्या आतमध्ये. पत्तू पॅकर संघ नंबर 1 ला आहे एनसीए मध्ये. साहेब प्रतिष्ठान अंतर्गत जर पाहिलं तर संकेत 11 चंद्रपाडा संघ तो देखील नंबर 1 ला आहे. म्हणजे नंबर 1 वर्सेस नंबर 1. 2 असोसिएशन चे टॉप रँकर, टॉप टेबल जे अधिराज्य गाजवत आहेत ते संघ आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट मॅच पाहायला मिळतोय, म्हणून शेवटपर्यंत मॅच रंगेल. रोमहर्षक मॅच. थ्रिलर टाइम देखील ऑन झालाय. इथून 10 बॉल 17ची गरज. राकेश स्ट्राईकला आहे. फुलटॉस बॉल व्यवस्थित बॅटवर आला नाही आणि हा बॉल होता लोअर फुलटॉस बॉल. कमरेपेक्षा खाली डीप करत होता चेंडू खाली आणि या बॉलला व्यवस्थित खेळू शकले नाही. विकेट डाऊन. होतो वनम्यान त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोड झालेत प्यार. नऊ चेंडू आणि 17 धावांची गरज. मॅच
पुन्हा एकदा कमबॅक करतोय पतू पॅकर संघ आणि विकेट जातोय. बॅट बॉल होता, खूप खाली होता. राकेशचं शॉट सिलेक्शन व्यवस्थित नव्हतं आणि त्या कारणास्तव या बॉलला क्लिअर करण्याच्या नादामध्ये विकेट गेलाय. विपुल पाटीलने समोरच्या दिशेने खेळलाय. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक आणि टी फॉर टॅलेंट. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच, षटकार. प्रवीण पाटील दादाचा भारी हा मैत्र, काय फटका खेळलाय, षटकार येतोय आणि जुना विपुल आज आठवला. याच फटक्यांसाठी विपुल पाटील ओळखला जातो. समोर आणि कव्हरला काय फटका खेळलाय. टायमिंग नुसार 8 बॉल 11ची गरज. डोळ्याचे पारड फेडणारा हा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बघूया. चेंडू, चांगला चेंडू होता, समोर ठेवला होता आणि समोर उडवला. कुठेतरी तोच फटका विराट कोहलीची आठवण करून देणारा. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. 8 बॉल 11ची गरज. स्टँड अँड डिलिव्हर केलाय. हो, खाली राहिलाय, सरप्राईज केलाय. या बॉल वरती डॉट बॉल. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. 7 बॉल 11ची गरज. अप्रतिम मॅच. कधी इथे कधी तिथे, कधी पतू पॅकर, कधी संकेत 11 चंद्रपाडा. 7 बॉल 11ची गरज. व्हॉट अ मॅच. ओ, या बॉल वरती देखील डॉट बॉल. कुठेतरी चुकी करतोय विपुल पाटील. एक षटकार आल्यानंतर 2 बॉल डॉट. ते जर 2 डबल सिंगल आले असते तर चित्र वेगळं असतं. 6 बॉल 11ची गरज. शेवटचा बॉलचा ऍक्शन रिप्ले देखील दाखवला जातोय जेटीसी वरती. ओव्हर द विकेटने गोलंदाजी, ऑफ स्टंपवर पिचिंग आणि वाईड लाईनीच्या भरपूर आतमधला बॉल. ऑफ ब्रेक चेंडू आतमध्ये आला सरळ. 6 बॉल 11ची गरज. चेंडू सरळच निघून गेला आणि तेच पाहिलं. चांगलं डिसिजन आहे पंचांकडून, अजित मात्रे सरांकडून. 6 बॉल 11ची गरज. मैदानाच्या आतमध्ये रोहित निकम वरती आता सर्व जिम्मेदारी आहे. विपुलने एक षटकार ठोकला परंतु 2 बॉल डॉट देखील केले. 6 बॉल 11. या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट आणि या एंडने धावा कमी येत आहेत. 25 धावा, 4 विकेट. एनसी अधिकृत पाहिलं तर पतू पॅकर संघ आहे आणि एका साईडला साहेब प्रतिष्ठान अंतर्गत खेळणारा संघ संकेत 11 चंद्रपाडा. 6 बॉल 11ची गरज. सहा बॉल 11ची गरज. टार्गेट 36चं होतं. 25 धावा झाल्या. 3 ओव्हर मध्ये 4 विकेट गेलेत. विपुल पाटील, रोहित निकम मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळी बाहेर निघणारा बॉल बॅकफुट पण स्लॅश केले. पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध सरळ निघून जातोय. पहिला बॉल, पहिला वार, पहिला चौकार या शेवटच्या ओव्हरचा. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो. सध्या चर्चा केली जाते रोहित निकमची. काय फटका खेळलाय. बाहेर निघणारा बॉल फक्त बॅकफुट पंच केला. चौकार आलाय. 5 बॉल मध्ये
7ची गरज. जबरदस्त कॅमेरा वर्क. प्रीत पाटील मॅन फ्रॉम मालजीपाडा. 5 बॉल 7ची गरज. पुन्हा एकदा इनसाइड आउट ऑन द अप केलं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का तर नाही. विपुल पाटीलला स्ट्राईक आहे. रोहित निकमने स्ट्राईक रोटेट केले. येणारे बॉल आहेत 4 मध्ये 6ची गरज. जबरदस्त मॅच. इथे डॉट बॉल विकेट पतू पॅकरला हे काम करावं लागेल गोलंदाजाला आणि जास्तीत जास्त विपुल पाटील स्ट्राईक वर राहिला तर कदाचित चित्र वेगळं होऊ शकते. परंतु विपुल आहे. विपुल मध्ये क्षमता आहे. अनुभवी खेळाडू आहे आणि त्याला देखील ठाऊक आहे या सिच्युएशन मध्ये कसं बाहेर यायचं. अनेक मॅचेस ज्याने जिंकवल्यात. 4 बॉल 6ची गरज. यावेळी पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर ठेवलाय. गॅप शोधलाय. टायमिंग नुसार चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेने. एका टप्प्याच्या साह्याने येईल चौकार. ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिला. इनसाइड आउट फटका खेळलाय. बाहेर निघणारा बॉल फक्त दिशा दिली कव्हरच्या वरून एक्स्ट्रा कव्हरला. डीप मध्ये गेला आणि अगदी बाउंड्री लाईनच्या जवळच टप्पा पडला. 2 रनची गरज. येणारे बॉल 3. धावा पाहिजे 2. डॉट बॉल विकेट. काहीतरी वेगळं करावं लागेल गोलंदाज विकेटला ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. परंतु विपुल पाटील बरसलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉल 2ची गरज. इनसाइड एज. हा बॉल सुटलाय की मॅच सुटले. बॉल सुटलाय की मॅच सुटले. कॉंग्रॅच्युलेशन संकेत 11 चंद्रपडा टीम. आजच्या दिवसात अधिराज्य गाजवले. पतू पॅकर जुचंद्र संघाला पराभव केले. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. गणेशला हा चेंडू स्टॉप करणं गरजेचं होतं. जरी 1 रन असता तरी शेवटपर्यंत मॅच मध्ये बनला असता. चला हँडशेक करायचं दोन्ही टीमने. जबरदस्त मॅच. संकेत 11ची खुशी पाहू शकता. 36चा टार्गेट होतं परंतु हे टार्गेट चेस केले 2 बॉल ठेवून. मी म्हणेन लास्टच्या बॉल पर्यंत मॅच जाऊ शकला असता. एक चूक या मॅचच्या बाहेर गेले. चला विशू पाटील आपण देखील यायचं हँडशेक करण्याकरता. निगम मॅन ऑफ द मॅच. चला रोहित लवकर यायचंय. हार्ड लक पतू पॅकर संघ जबरदस्त खेळ दाखवला परंतु शेवटपर्यंत लढत राहिला. शेवटच्या ओव्हर मध्ये जबरदस्त बॅटिंग राहिली. खऱ्या अर्थाने विपुल पाटीलने देखील काय क्लास दाखवला. चौकार षटकार जे ठोकलेत ना आज ते मॅचचा टर्निंग पॉइंट. महत्वाच्या क्षणी विपुल देखील बरसला गेला. रोहितने दाखवले